विश्व परिवर्तन फाउंडेशनच्या कार्यालयामध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। यावेळी सर्वप्रथम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशफाक शेख सर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले। सदर केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिव्य न्यूजचे संपादक मुन्नाभाई पठाण हे होते व प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शिंदे जिल्हा अल्पसंख्याक विभागचे संपर्क प्रमुख रजाक मालक मुजावरव, हल्लाबोल न्यूज चॅनलचे संपादक आदिलभाई पटेल उपस्थित होते। यावेळी फाउंडेशनचे मार्गदर्शक इरशाद शेख, नासिमा शेतसंधी, संगीता क्षीरसागर, इक्बाल शेख, दिव्य न्यूजचे संपादक मुन्नाभाई पठाण, मुनेफ रायली, शकील नदाफ, अरबाज नाईकवाडी, बुरहान काझी, शकील नदाफ, अहमद कोतवाल, शाहिद शेख, आहेरवाडी सर, मुझफ्फर बागवान आदी पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते। आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन आज विश्व परिवर्तन फाउंडेशन यांच्या वतीने आज या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येत आहे। आलेल्या सर्व उपस्थित मंडळी, पत्रकार बांधव आणि समाज बांधवांचं मी आज या ठिकाणी अभिनंदन करतो की आज या कार्यक्रमाला उपस्थिती लावली। वास्तविक पाहता 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला, इंग्रजांच्या राजवटीतून आपण मुक्त झालो आणि आपल्याला लिबर्टी मिळाली, लिबर्टीमध्ये स्वातंत्र्य मिळालं। देशामध्ये आज आपण बघत आहोत स्वातंत्र्य आपल्याला मिळालं, आपण स्वातंत्र्य भोगत आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार आपल्याला स्वातंत्र्य बोलण्याचं स्वातंत्र्य, लिहिण्याचं स्वातंत्र्य हे दिलेलं आहे। पण आज जातीवादी शक्तीने होताना माजलेला आहे। जागोजागी आपण बघतो की जातीवाद फोफावत आहे, पण आज आपल्याला मित्रांनो बंधुत्व भाव घेऊन, राष्ट्रीयत्व घेऊन या ठिकाणी जातपात न पाहता सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन हा सण साजरा केला पाहिजे। विशेषतः याच ठिकाणी आज सांगायचं आहे की जसं आपण ईद, दिवाळी साजरा करतो, जो आपला राष्ट्रीय सण म्हणतो, तसाच हा पण आपला राष्ट्रीय सण आहे आपला। त्या दृष्टीने आपण सर्वांनी या ठिकाणी आज इथे हजेरी लावली पाहिजे आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये सर्व समाज बांधव एकत्रित होऊन समाजामध्ये जी शक्ती कोण काढत आहे वर जी जातीवाद करत आहे त्याला उत्तर दिलं पाहिजे, सडेतोड उत्तर दिलं पाहिजे आणि समाजातून घडणारा विविध घटनांचे प्रत्येक माणसाने, भारताने निरीक्षण केलं पाहिजे। जास्तीत जास्त करून आपला समाज संघटित कसा राहील, एकत्र कसा राहील या दृष्टिकोनातून बघून आज या स्वातंत्र्य दिनी मी परत एकदा सर्वांना आणि आलेल्या सर्व लोकांना शुभेच्छा देतो आणि माझे मी 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।